सकाळ सर्वांना आजचा दिवस आहे संक्रांतीचा। तर आकाशचे डॅडी तर सकाळी सकाळी वाण कट करून देत आहेत। शुभ सकाळ सर्वांना। चला आजचा दिवस आहे संक्रांतीचा आणि सगळ्यांना खूप खूप हॅपी संक्रांत। तर चला इथं जे आहे की नाही दारापुढे सुरेख रांगोळी टाकून घेतो आम्ही। आणि आज की नाही जायचे वाण वगैरे सगळं करायचं। काय काय वाणामध्ये टाकणार आहे ना, आम्ही कोणते कोणते फळ वाणासाठी यूज करतो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला कुणी कुणी खूप वेगवेगळं काही पण टाकते, पण आता जसं की आम्ही काय टाकतो ते तुम्हाला दाखवणार आहे। तर चला इथं केली मी सगळी वाणाची तयारी, सकाळची पूजा वगैरे माझी सगळी झाली आहे। आणि वाणामध्ये घेतलंय मी गाजर घेतलंय, जसं की वटाण्याच्या शेंगा घेतल्या, आता थोडेसे मटर पण सोलून घेतले, तर न गावरान आपले देसी बोरं घेतले, तर आणि हरभऱ्याचे घाटे घेतले, तर जसं की आपल्या भुईमुगाच्या शेंगा पण घेतल्यात। आणि जांब तर आपल्या घरचेच आहेत, तर जांब घेतले, जसं की गाजर पण घेतलंय, ऊस पण घेतलाय। आणि एवढे जे सगळे फळ आहेत ना, सगळे जे आहेत ना आता वाण्यासाठी तुम्ही तयार केले, तर जसं की सुगड्यामध्ये पण भरायचे, तर एवढे फळं घेत नाही आम्ही दरवर्षीच घेतो। आणि ह्याच्यामध्ये एक मिसिंग फळ जे आहे की नाही ते आहेत बिबियाची फुलं, पण ते काय मला भेटले नाही त्याच्यामुळं मी काय घेतले नाही। तर बिबियाची फुलं पण कंपल्सरी ह्याच्यामध्ये टाकतात। तर एवढं सगळं वाण जे आहे ना मी तयार केलेलं आहे। आणि आता की नाही सकाळची तयारी चालू आहे, मला जायचं आहे मंदिरला। तर पहिल्यांदा तर घरची पूजा करून घ्यावं लागते, जसं की तुळशीची वगैरे। सासूबाई पण आमच्या सवाशीन वारलेल्या, तर त्यांनाही वाण द्यावं लागते, आणि त्यांच्या पण जे आहे की नाही खण ते पण पुजावं लागते। आणि ह्याच्यामध्ये की नाही तिळगुळ कंपल्सरी मी जे आहे ना मिसळत असते। तर चला माझं वाण जे आहे नाही तर तयार झाले, आणि आधी घरची पूजा करणारे आणि पुन्हा जाणारे मंदिरला। तर आम्ही जे आहे की नाही अशा प्रकारे वाण तयार करतो। तर तुम्ही काय काय वाणमध्ये टाकतात आणि काय काय असं सुगड्यामध्ये भरतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर सकाळची सगळी तयारी वगैरे झाली आणि घरची पण कामं सगळी आवरली। तर इथं जे ना मी पिवळ्या कलरची साडी वेअर केली, जसं की नाही मला आता सुगडे पूजायला जायचं मंदिरामध्ये। आणि घरचे की नाही आता देवाला पण वाण दिलंय, तुळशीला पण वाण दिलंय, आणि आपल्या सासूबाई पण की नाही सवाशीन वारलेल्या आहेत, त्याच्यामुळे की नाही त्यांचा मला हे सुगडे जे आहेत ना ते पूजावं लागतात। तर त्यांच्या नावचे पुजले सगळे जे आहे की नाही घरची पूजा वगैरे करून आता मी मंदिरला निघले। आणि मंदिरून जाऊन आले की नाही की इथं पुरणाचा स्वयंपाक पण माझा चालू आहे। जसं की मी की नाही दरवर्षी संक्रांतीला पुरणच घालील असते, तिळाच्या पोळ्या वगैरे काही करीत नाही, कारण आपल्या सुगड्यांना जे आहे की नाही मान जे आहे ना पुरणाच्याच असते। तर इथं पुरणाच्या पोळ्या केल्या, तर मस्त भात लावला, आणि जसं की भजे पापडी ते पण केले। इथं जे आहे ना आधी पापड्या तळून घ्यायले, आणि कटाची आमटी वगैरे असं जे आहे ना संक्रांतीचा मी स्वयंपाक केलेला आहे। खुश भाऊ भू आणि पुन्हा लास्टला की नाही पापड्या तळून घेतल्या, आणि इथं जे आहेत ना कणिक पण मळून ठेवली, कणिक खूप छान भिजली। तर चला आता इथं पुरणाच्या पोळ्या करून घेते, आणि गरम गरम पुरणाच्या पोळ्या जे आहेत ना संक्रांतीच्या केलेल्या आहेत मंडळी। इथं या सगळेजण जेवायला, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा संक्रांतीच्या। तर तुमची संक्रांत कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये। शुभरात्री सर्वांना। आता आमची संक्रांत अशी पार पडली, पण अजून जे आहे ना हळदी कुंकाचा कार्यक्रम एका दिवशी ठेवायचा आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि पुरणाच्या पोळ्या अशा टम फुगल्यात ना आपल्या, आणि खूप छान असं पुरण पण झालं होतं, आणि सगळ्यांनी आवडीनं खाल्लं। तर तुमच्या इथं तुम्ही पुरण करता की तिळाच्या पोळ्या करता नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर चला शुभरात्री सर्वांना, भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये।